हॅलो, नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी इथे पार्ट 1 टाकला होता आणि आता हा पार्ट 2 आहे। तर म्हटलं चला आपण पटपट टाकून घेऊयात, कारण खूप माझी मेमरी पण फुल झाली होती आणि मी म्हटलं किती दिवस वाट पाहावी, कारण जूनमध्ये मी गेले होते, अजूनसुद्धा टाकलंच नाही। तर मी खूप म्हणजे तुम्हाला सिंपल वाटत असेल की काय आहे, कधी आम्ही तर सारखं जातो किंवा काय, पण मी फर्स्ट टाइम गेलं आणि मला ना खूप छान वाटत होतं, म्हणून म्हटलं चल आपण पहिली सुरुवात इथूनच करूया। तर मी हे व्हिडिओज केले होते की यांना म्हटलं की करा, चला हे पण खूप याच्यामध्ये होते की चला आपण करूयात व्हिडिओज म्हणून। ते हे असं गाणं म्हणत आहे, तर तुम्ही ऐका। तेरा ना होना जाने क्यों होना भी है, मैं कहीं भी जाता हूँ। खूप छान वाटलं ना, खूप गाणे म्हणतात हे, खूप छान असे मस्त आवाज आहे त्यांचा। त्यांना म्हणते म्हणजे मला माहिती नसतं ना की हे कसं, हे ना ओल्ड मधले पण खूप गाणे म्हणतात, असे नवीन पण जुने पण खूप छान गाणे म्हणतात। तर ते त्यांना आवडच आहे की गाणे म्हणतात वगैरे असो। आणि याच्यानंतर त्यांनी खूप शूटिंग केली आहे माझे। ते म्हटले मी आज तुला खूप व्हिडिओज काढतो, खूप सारे तुझे, तू खूप म्हणते ना की माझं व्हिडिओजच काढत नाही म्हणून। तर म्हटलं चला आपण काढूयात, कारण चेकिंगचा टाइम पण होत होता। तर ह्यांना म्हटलं पटपट व्हिडिओज काढा, मी नंतर स्लो मोशन किंवा कसे करायचे ते करून टाकते। आणि त्यानंतर हे बघा टेंट आहेत आणि त्याचा आता सध्या तर पाऊस नाही, पण ढग खूप आले आहेत। आणि इथे ना खूप जण म्हणजे त्यांचा चेकिंग टाइम होऊन गेला होता म्हणून सर्वजण गेले होते। तर यांना म्हटलं चला तुम्ही पण थोडासा डान्स करा, कारण मेमरी राहते ना, बाकी काय नाही। आपण जाऊन येतो, सगळं होतं, पण आपण थोड्या दिवसांनी ते विसरून जातो की आपण गेलो होतो, आपण काय केलं होतं, छोटे छोटे मोमेंट आपण विसरून जातो। त्यामुळे मी यांना म्हटलं की हे बघा, आपण माहिती आहे आपण जातो किंवा कधी पण कोणत्याही वेळेस आपण येतो जातो, कुठेही जातो, पण ते मुवमेंट आपण कॅप्चर करायला हवे किंवा लिहून ठेवायला हवे। तर मी कशी मोबाईलमध्ये पण कॅप्चर करते आणि प्लस मी बुकमध्ये पण लिहून घेते की माझा आजचा दिवस, माझा उद्याचा दिवस, म्हणजे आज काय घडलं, छोट्या छोट्या गोष्टी, मी कधी काम केलं, कधी काय केलं, कधी उठले, काय काय केलं स्वतःसाठी, हे सगळं लिहिते। कारण आपल्याला स्वतःसाठी वेळ हवा, आपण लोकांसाठी खूप काही करतो जे की घरातल्यांसाठी बाहेरच्यांसाठी करणं गरजेचंच आहे, पण आपण स्वतःला विसरून चाललो आहोत। आणि मला असं म्हणायचंय की आपण स्वतःला का विसरायचं। त्यामुळे मी हा प्रयत्न करते की मी तुमच्यासोबत सतत छोटे छोटे व्हिडिओज अपलोड करून तुम्हाला हे सांगते की आपण कोणासमोर असं हे नाही की तुम्ही केलं तरच मी करणार, त्यांनी केलं तरच मी करणार, हिने केलं तरच मी करणार, असं आपण का करायचं। आपण स्वतः पण काहीतरी करू शकतं आणि म्हणजे ना दुसऱ्यांनी आपल्याकडून शिकायला हवं किंवा कोणतरी असं म्हणायला हवं की नाही का, किती खूप गृहिणी अशा आहेत की घराच्या बाहेर निघायला खूप घाबरतात वगैरे, किंवा त्यांना असं म्हणजे जमतं, सर्वांना जमतं, पण नाही का एक की बाबा मला होईल की नाही, मला येईन की नाही। मग मी पण अशीच होते की मला बिलकुल बिलकुल म्हणजे तुम्हाला काय सांगू, मी कधी बाहेर असं गेलेच नाही, सांगू शकत नाही तुम्हाला, खोटं तरी वाटेल की मी ना कितींदा अशी बाहेर निघाले ना, अक्षरशः मी पडण्यासारखे होते, म्हणजे ना असं पाय माझे ना अशा पडायसारखे व्हायचे की मी एवढी घाबरायची, मी एवढा बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात, मी मला एवढी घाबरायची की तुम्हाला सांगू पण शकत नाही। लहान मूल कसं लहानपणी चालताना पडतं तसंच सेम, आणि मी ना खूप घाबरायचे। तर मला ना अशीच भीती बसलेली, समजा आता तुम्हाला वाटत असेल की मी बसमध्ये देखील मी कधी जायचे ना, मी आता नर्सिंग केलेला हॉस्पिटलमध्ये कामाला जायचे ना, तेव्हा पण मी बसमध्ये नवीन आधी खूप पडायचे, म्हणजे जरा धक्का लागला किंवा काय, मला स्ट्रेट उभेच राहायला येत नव्हतं, तर मी खूप असे घाबरायचे, पडायचे। तर इथे ना एक हॉटेल आहे तिकडे, आता मी जे दाखवलं ते, आणि इथे हे सर्वजण आहेत। ते म्हटलं आमचा कॅप्चर नका करू जास्त, जरा लाजत वगैरे होते, तर त्यांना जरा नवीन वाटत होतं त्यामुळे। आणि इथे मी रेनकोटच घातला होता आणि त्याच्यावर असा फोटो काढला, ते हे डान्स चालू होता। तर मी म्हटलं चला अभी नाही तो कभी नाही, म्हणून मी पण डान्स पण केला थोडासा, कारण आपल्याला थोडे म्हणजे
भरारी घ्यावीच लागेल. आपल्याला लहान मुलं आहेत, लहान मुलांचं बघून म्हणजे लहान मुलं आपल्याकडे बघून खूप काही शिकतात की आपण जसं वागतो. जर मी अशीच आळशी असेल किंवा मी काहीच करत नसेल किंवा असं असेल की मला काही जमत नसेल तर लहान मुलं थोड्या दिवसांनी ते पण म्हणणार मम्मी तुला काय येतं ग, मम्मी तू काय करते ग, तुला काहीतरी जमतं का, मला नको शिकू मम्मी, असं म्हणायच्या आधी आपणच स्वतः का नाही हुशार बनायचं. जेणेकरून लेकरांना तर कळेलच की हा ते पण प्राऊड करतील की हा आमची मम्मीने काहीतरी आमच्यासाठी केलं. चला असू देत. मला वाटतं चेहरा वगैरे काय आपल्यासाठी काहीच नाहीये. जे आपण कॉन्फिडंटली करू शकतो ते सगळं त्यामध्ये येतं. तर इथे निघण्याची वेळ झाली आहे आणि हे म्हटलं चला आपण यांना म्हटलं चला आपण शूटिंग करूयात. तर इथे बघा ना खूप छान असं नेचर प्रेमी असताना खूप छान छान वाटते आणि ना मला तर खूप आवडलं. आम्ही परत एकदा म्हणजे कुठे गेलो ना खरंच नक्की व्हिडिओ अजून काढून तुम्हाला देणार. आणि इथे मी माझा ना व्हिडिओच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे ना छान असं वातावरण होतं, चिखल वगैरे खूप झाला होता. तर ट्राय करून करून निघायचं आम्हाला पडलेलं होतं कारण माझी लहान मुलांची खूप आठवण येत होती. खूप 2 दिवस झाले मी इकडेच होते म्हणजे संडेला, शनिवारी आणि रविवारी. तर रविवारी आम्ही सकाळीच निघालो. निघता आम्हाला 8 वाजले तरीही. तर इथे हिरवळ वगैरे खूप छान होतं. तर म्हटलं चला शूटिंग करू. तर आता कधी येणार काय होणार. जम्मू काश्मीरचा असं थोडंफारच व्हिडिओ बनवले होते घाबरून वगैरे, म्हणजे जास्त मला हात वगैरे थरथरायचे किंवा काय कॉन्फिडन्सच नाही तर काय होणार आहे. तर नंतर आता मी म्हटलं नाही आता तर आपण करायलाच पाहिजे कारण आपण आता नाही केलं तर नंतर कधीच नाही करू शकणार. इथे खूप छान असे झाडे वगैरे होते जे की आता खूप 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 कमी होत चालले आहेत. आपल्यासारखे माणसे खूप छान असे म्हणजे घरं बांधायला आहेत म्हणजे ना छान असं डोंगराजवळ याच्याजवळ हे बघा इथे धबधबा आहे. तर म्हणून आपल्या इथले झाडं वगैरे कमी होत चालले आहेत. प्लीज झाडे वाचवायलाच हवे आपण. आणि इथे बघा ना ढग वगैरे खूप असं छान वाटत होतं की आपण ना आपल्या मुंबईमध्ये असं कधी मिळणारच नाही बघण्यासाठी. तर मी हे पण कॅप्चर करून घेतलं की खूप असं ना आपल्याला वाटतं ना की जावं कुठेतरी फिरायला. तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. आणि डोंगराळ भाग आहे, पूर्ण डोंगराळ आहे. तुम्हाला वाटतच असेल की किती व्हिडिओज काढलेत. बघा ना ढग खूप अक्षरशः इथून वाफ निघत आहे असं ढग पूर्ण धूर धूर धूर. तुम्हाला तो व्हिडिओ धुक्याचं तर बघितला नसतं तुम्ही. एक ढग त्यांनी काहीतरी नाव सांगितलेलं. इथे बघा इथे पूर्ण धरण सारखं आहे. झूम करते पण एवढं काही कॅप्चर झालंच नाहीये त्याच्यात. आणि त्यानंतर आम्ही सरळ निघालो फास्टमध्ये आणि येताना आम्हाला खूप गोंधळ झाला होता. नेट फंबल पण झालं होतं. प्लस ते आपलं मॅप वगैरेमध्ये पण जास्त काय एवढं कळत नव्हतं. आपण फर्स्ट टाईम येतो म्हटल्यास. आणि मी आता जाताना यांना काय तर यांनी खूप फास्टमध्ये गाडी घेतली होती आणि आम्ही फास्टमध्ये आलो. इथे बघा तुम्हाला व्हिडिओज दाखवते झूम वरतून करून की खूप छान थंड हलका हलका पाऊस आणि डोंगराळ भाग. आणि त्याच्यामध्ये आमची फक्त रॉयल एनफिल्ड घेऊन गेलो होतो की सर्व मुलांची फेवरेट गाडी आहे बाईक आहे. आणि याच्यामधून आम्ही जात होतो तर खूप थंड वाटत होतं. तर मी म्हटलं लवकर कॅप्चर कर, हा व्हिडिओ खूप छान आहे. देखिए अभी खपोली तो आ गया।